नाही, माननीय राज ठाकरे साहेब हे या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पाठिंबा दिल्यामुळं निश्चित फार मोठा फायदा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये होईल. कारण की ज्या पद्धतीचे मुद्दे आणि जेवढ्या प्रभावी पद्धतीने ते मांडतात आणि समाजामध्ये जे कनेक्ट त्यांचं आहे, त्यांचे कार्यकर्ते, त्यांची रचना, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येण्याने महायुती अजून बळकट होईल आणि त्यामध्ये जे काही जागा असतील, ज्या ज्या भागांमध्ये त्यांचा एक मोठा प्रभाव आहे, तिथं देखील फार मोठा फायदा महायुतीला पाहायला मिळेल. मागे त्यांनी टीका केली जाते भाजपवर किंवा काय कशा पद्धतीने समन्वय असू शकतो? नाही, यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंबहुना एखाद्या पक्षाबद्दल टीका टिप्पणी प्रत्येक जणांनी जुन्या काळात केलेली आहे. महायुतीमध्ये जर महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काँग्रेसवर, शरद पवारांवर किती किती टीका केल्या. त्यांच्या तर भाषणाची उदाहरणं पहा. आणि आज त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर बसून भाषणं करू राहिला. तर राजकारणामध्ये या गोष्टीला महत्व नाही. जुन्या कालावधीमध्ये जे झालं, किंबहुना एखाद्या माणसाचं मतपरिवर्तन होऊ शकेल किंवा एखाद्या माणसाचे विचार बदलू शकतात, तर त्यामध्ये काही गैर नाही. जनतेपुढं मत मांडल्यानंतर त्या मताचं म्हणजे व्यक्तीचं मताचं रूपांतर हे सर्वसामान्यांच्या माणसाच्या माध्यमातून मतात होईल. नाही, आता त्यामध्ये पोलिसांनी चौकशी सुरू केली. CDR रिपोर्ट देखील काढण्यात आलेत. त्यामध्ये आता मला वाटतं आज त्या गोष्टी, कसं आहे की शेवटी एक ऑडिओ क्लिपची शहानिशा पुष्टी होणं गरजेचं आहे. त्याची आज वास्तविकता तपासली जाईल. आजपर्यंत आज सगळ्या गोष्टी समोर येतील आणि समोर आल्यानंतर कारवाई होणार आहे. मला असं वाटतं की या पद्धतीचे राजकारण, आणि मी प्रत्येक भाषणात बोलतो की एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण हे या अहिल्यानगरच्या जनतेने कधीच पाहिलेलं नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेपुढं समोरच्या पक्षाचं किंबहुना जे काही राजकीय प्रक्रिया असेल ही जनतेपुढे आलेली आहे. मला यावर फार आता बोलायचं नाही. मला पोलिसांनी संरक्षण दिलेलं आहे आणि त्या संरक्षणाला घेऊन आता पुढे जावं लागेल. ही कधी संकल्पना नव्हती की आपल्याला आता एवढे 5 वर्ष खासदार मी राहिलो. माझे वडील पालकमंत्री होते, आहेत, महसूल मंत्री आहेत. पण मी आजपर्यंत कधी एक सुद्धा पोलीस किंवा एखादा पोलीस मागं बसायचा, मला संरक्षणाची कधी गरज पडली नाही. पण प्रचार करताना संरक्षणाची गरज पडणं एखाद्या उमेदवाराला, ही या अहिल्यानगरच्या राजकीय पटलावर फार निंदनीय गोष्ट आहे आणि जनता याचं उत्तर मतातून देईल.